जय माता जी। आज होली है, पूर्णिमा है और आज का दिन बहुत शानदार रहा। शानदार रहने का कारण ये है कि आज दिव्य दिव्य परिक्रमा से आए। कर्नाटक से अभी 10 महात्मा आए वो ओमकारेश्वर दर्शन करने के लिए गए, वो भी कर्नाटक से आए हैं। स्वामी दंडी स्वामी जी है और आज उसमें महाराज जी और माता राम जो प्रॉपर बेंगलोर से पधारे हैं और 12 ज्योतिर्लिंग की यात्रा कर रहे हैं। 12 ज्योतिर्लिंग की पैदल यात्रा कर रहे हैं और बेंगलोर से चलकर ओमकारेश्वर तक आप आए हैं, ठीक है ना। माता जी नर्मदे का तो आप 12 ज्योतिर्लिंग की यात्रा कर रहे हैं। हिंदी बोल देंगे आप? हौदा पर कन्नड़ उसमें किसी को समझ में नहीं आएगी, ठीक है। हाँ, तो आप 12 ज्योतिर्लिंग की यात्रा कर रहे हैं, ठीक है। तो 12 ज्योतिर्लिंग की यात्रा में अभी तक कितने ज्योतिर्लिंग आपको हो गए और कितने किलोमीटर अभी तक आप चल दिए? ಇಲ್ಲಿಯವರು 5,000 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ನಾನು ರಾಮೇಶ್ವರದಿಂದ ಒಬ್ಬಳೇ ಬಂದಿದ್ದು, ಶ್ರೀಶೈಲವರೆಗೂ ಒಬ್ಬಳೇ ಬಂದೆ ಪಾದಯಾತ್ರೆ. ಹೌದಾ? ಆಮೇಲೆ ಈ ಗುರುಜಿ ಸಿಕ್ಕಿ ನನ್ನ ಜೊತೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. हाँ, अब इन्होंने कन्नड़ में ये बोला है कि अभी तक ये 5,000 किलोमीटर समथिंग चल चुके हैं और वो अकेले ही घर से निकले थे और बीच में इनका जो गुरुस्थान आया और गुरुस्थान में महाराज जी साथ में आए हैं, ठीक है। ಹೇಳಿದೀವಿ ಎಲ್ಲ ಅದೇ ರಾಮೇಶ್ವರ, ಶ್ರೀಶೈಲ, ಪಳ್ಳಿ ವೈದ್ಯನಾಥ, ಔಂಡನಾಗನಾಥ, ಕೃಷ್ಣೇಶ್ವರ, ಭೀಮಾಶಂಕರ, ತ್ರಯಂಬಕೇಶ್ವರ, ಹೌದಾ? ಸೋಮನಾಥೇಶ್ವರ, ನಾಗೇಶ್ವರ ಇಷ್ಟು ಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗ ಮುಗಿತು. ಈಗ ಓಂಕಾರ ಮಹಾಕಾಳೇಶ್ವರ ಮುಗಿತು, ಓಂಕಾರೇಶ್ವರ ಬರ್ತಿದ್ವಿ. ಇನ್ನು ಪಳ್ಳಿ ಇದು ವೈದ್ಯನಾಥೇಶ್ವರ ಅವನು ಇದು ಬಿಹಾರ್ ಬಿಹಾರ್ ಹೌದಾ? ಔರಂಗಾಬಾದ್ घृष्मेश्वर घृष्मेश्वर ಜಾರ್ಖಂಡ್ झारखंड वेदनाथ ಜಾರ್ಖಂಡ್ ವೈದ್ಯನಾಥ್, ಕಾಶಿ ವಿಶ್ವನಾಥ, ಇದು ಕೇದಾರನಾಥ, ಇದು 3 ಬಾಕಿ ಇದೆ. मूल बात अभी इनके जो ज्योतिर्लिंग है उसमें 3 ज्योतिर्लिंग इनके बाकी हैं। अभी बाकी इनके ज्योतिर्लिंग लगभग हो चुके हैं। तो ಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗ ತುಂಬಾ ಕಷ್ಟ ಪರಿಕ್ರಮ ಮಾಡೋದು. ಎಷ್ಟು ಕಷ್ಟ ಅಂದ್ರೆ ಒಂದೊಂದು ನೈಟ್ ನಾವು ಕೆಲವರು ಆಶ್ರಮದಲ್ಲಿ ಪ್ಲೇಸೇ ಕೊಡೋದಿಲ್ಲ. ಹೌದಾ? ಎಷ್ಟೋ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಈಚೆಗಡೆ ಮಲ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ನಾವು. हौदा? हाँ, अब इनका कहने का मतलब ये है कि अभी तक इन्होंने जो यात्रा की है वो यात्रा बहुत इनकी कष्टमय यात्रा रही। कष्टमय यात्रा रहने का कारण है कि इनको लोगों ने कई ऐसी जगह है जिनको रहने के लिए जगह ही नहीं दी और इनको रोड पर ही सोना पड़ा। ಆಶ್ರಮದಲ್ಲಿ ಆಶ್ರಮ ಮಾಡಿದವರು ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ನಾವು ಮಲ್ಕೊಂಡು ಬೆಳಿಗ್ಗೆ ಹೋಗ್ತೀವಿ ಅನ್ನೋ ಪ್ಲೇಸ್ ಕೊಡ್ಬೋದಲ್ಲ. ಹೌದಾ? ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಮಲ್ಕೋತೀವಿ. ಬಾಬಾಗಳು ಬಿಗ್ ಬಾಬಾಗಳೇ ಕೊಡೋದಿಲ್ಲ ಅಂತಾರೆ ಪ್ಲೇಸ್. ಏನ್ ಮಾಡೋದು? ಬಡೆ ಬಡೆ ಅವರಿಗೆ ಗೊತ್ತಿರುತ್ತಲ್ಲ ಹೌದಾ ಹೌದಾ ಪಾದಯಾತ್ರೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಕೊಡ್ಬೇಕು ಅಂತ, ಹೌದಾ? ಕೊಡೋದಿಲ್ಲ. ಏನ್ ಹೇಳೋದು ಇದಕ್ಕೆ? इनका कहने का भावार्थ ये है कि बड़े बड़े आश्रम भी इनके कहीं मिले तो उनको सोने के लिए तक जगह नहीं दी और इन्होंने प्रार्थना की हम रात को सोएंगे और सुबह चले जाएंगे, लेकिन लोगों ने जगह नहीं दी और रोड पे ये कई जगह सोए हैं। ಇನ್ನೇನು ಇದೇನಿಲ್ಲ, ನಾವು ಯಾತ್ರೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ. ಪರವಾಗಿಲ್ಲ, ಜನ ಎಲ್ಲ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ತುಂಬಾ ಜನ ನಾವು ಯಾತ್ರೆಗೆ ಹೋಗ್ತಿದೀವಿ ಅಂತ ಊಟ ಕೊಡ್ಸೋದು, ಫ್ರೀಯಾಗಿ ಚಾಯ್ ಕೊಡೋದು, ಹೋಟ್ಲುಗಳಲ್ಲಿ ಇಡ್ಲಿ ಊಟ ಮಾಡ್ಕೊಡೋದು ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತಾರೆ. और कई अच्छे अच्छे लोग हैं जिनको बहुत सपोर्ट कर रहे हैं और फ्री में भोजन दे रहे हैं, फ्री में चाय दे रहे हैं, ठीक है ना। और ये अभी आए हैं मारेवा फाउंडेशन नर्मदा परिक्रमा सेवा केंद्र ओमकारेश्वर स्थापना जो नर्मदा परिक्रमा की है और इनके लिए ये चाय भी आ गई है। तगड़ दीवा ಈ ಗುರುಜಿನೂ ಕೊಡ್ತಿದ್ದಾರೆ ನೋಡಿ. गुरुजी ने इल्ला तो ये चाय आ गई है और ಹೇಳಿ ನೀವು ನಿಮ್ಮ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಹೇಳಿ ನೀವು. ಅದೇ ಇನ್ನೇನಿಲ್ಲ, ಇವಾಗ ವೈದ್ಯನಾಥೇಶ್ವರ ಹೋಗ್ತಾ ಇದೀವಿ. ಹೌದಾ? ಜನಗಳು ಇದೇ ತರ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತಿದ್ದೀವಿ. ಈಗ ನಾವು ಇದು ನರ್ಮದಾ ಪರಿಕ್ರಮ ಮಾಡಿದೀನಿ ನಾನು ಹೋದ ವರ್ಷ. ಮಾಡಿದ್ರಿ ನೀವು ಪರಿಕ್ರಮ? ಪಾದಯಾತ್ರೆ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಹೌದಾ? इन्होंने नर्मदा परिक्रमा भी कर ली है। ಇಲ್ಲೂ ಫುಲ್ ಆಶ್ರಮದವರು ತುಂಬಾ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರು. ಅವಾಗ ನಾನು ಗುರುಜಿ ಇನ್ನೊಬ್ರು ಬಂದಿದ್ವಿ. ಹೌದೌದಾ? ಸಿಕ್ಕಾಪಟ್ಟೆ ಆಶ್ರಮದವರು ಆ ಬಾಬಾ ಇರೋ ಪ್ಲೇಸ್ ಅನ್ನೇ ನಮ್ಗೆ ರೂಮ್ ಬಿಟ್ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಹೌದಾ? ಇಲ್ಲಿ ಮಧ್ಯಪ್ರದೇಶ ಜನ ತುಂಬಾ ಒಳ್ಳೆಯವರು, ಚೆನ್ನಾಗಿ अभी ये कह रहे हैं कि नर्मदा परिक्रमा के अंदर स्पेशल मध्य प्रदेश जो है बहुत इनको सपोर्ट मिला है। जय जय नर्मदा भैया की, तो गुरु महाराज की। तो इनको इनकी जितनी यात्रा रही है अभी तक की जो जर्नी रही है इनकी, उस जर्नी में इनको सबसे बेस्ट जगह जो लगी वो नर्मदा खंड लगा है। सेवा के अंदर, भाव के अंदर, और इनको मतलब पूर्ण रूप से नर्मदा खंड बहुत अच्छा लगा। माँ नर्मदा जगत जननी माँ की जय हो। ನರ್ಮದಾ ಪರಿಕ್ರಮ ಮಾಡಿದೀವಿ. ಹೌದಾ? ಎಲ್ಲಾ ಬಾಬಾಗಳು ಈ ತರ ಗುರುಜಿಗಳು ನಮ್ಮನ್ನ ಗುರುಜಿನ ಕರೆದು ನಾವು ಬೆಂಗಳೂರು ಅಂತ ಹೇಳಿದ ತಕ್ಷಣ ಹೌದಾ? ಅವ್ರು ಮಲಗೋ ಪ್ಲೇಸೇ ನಮಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. इन्होंने बोला मैं बेंगलोर से आई है, फिर भी सब महात्माओं ने नर्मदा परिक्रमा जितने जो संत बैठे हैं सब संतों ने इनको आशीर्वाद दिया, इनको बढ़िया प्रसाद पवाया और अच्छी रहने के लिए और जगह दी। माता जी हमारे यहाँ